महाराष्ट्राच्या राजकारणात आणि अर्थकारणात गेल्या काही वर्षात सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या योजनांपैकी एक म्हणजे लाडकी बहीण योजना. 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी तत्कालीन सरकारने ही योजना सुरू केली आणि राज्यातील लाखो महिलांना थेट आर्थिक मदत देण्याचा मोठा निर्णय घेतला. नमस्कार, मी आहे प्रमोद आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल चावडी. मित्रांनो, या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जाऊ लागले. उद्दिष्ट होतं महिलांना आर्थिक आधार देणं, घर खर्चात मदत करणं आणि त्यांना स्वावलंबी बनवणं. 2024च्या निवडणुकीत या योजनेचा मोठा प्रभाव पडल्याचं मानलं जातं. महिलांच्या मतामध्ये मोठा कल निर्माण करण्यात या योजनेची भूमिका महत्वाची ठरली आणि त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना झाला. निवडणुकीनंतर सरकार बदललं, पण योजना बंद झाली नाही. नवीन सरकारने ही योजना सुरूच ठेवली. अनेक वेळा स्पष्ट सांगण्यात आलं की काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. पण आता या योजनेवर न्यायालयाची सावली पडताना दिसत आहे. घडलं असं की मुंबई उच्च न्यायालय येथे एका वेगळ्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या प्रकरणाचा थेट संबंध या योजनेशी नव्हता, पण सुनावणी दरम्यान न्यायालयाने या योजनेवर टिप्पणी केली आणि त्यामुळे मोठी चर्चा सुरू झाली. गायत्री पानवार नावाच्या निवृत्त महिला कर्मचारी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात काम करत होत्या. त्यांचा आरोप हा होता की निवृत्तीनंतर त्यांना पेन्शन, ग्रॅज्युटी आणि इतर हक्क वेळेवर मिळाले नाहीत. 7वा वेतन आयोगही लागू करण्यात आला नाही. महापालिकेच्या बाजूने सांगण्यात आलं की सरकारकडून निधी मिळाला नाही, त्यामुळे हे लाभ देता आले नाहीत आणि याच ठिकाणी प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. न्यायालयाने या उत्तरावर नाराजी व्यक्त करत थेट लाडकी बहीण योजनेच्या खर्चावर प्रश्न उपस्थित केला. न्यायालयाने म्हटलं की जर राज्य सरकारकडे अशा योजनांसाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्याची क्षमता आहे, तर कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे का दिले जात नाहीत? न्यायालयाने अत्यंत कठोर शब्दात निरीक्षण नोंदवलं. जर तिजोरीत पैसे नसतील तर अशा योजना थांबवण्याचा विचार करावा. टिप्पणी समोर आल्यावर लगेचच चर्चा सुरू झाली की लाडकी बहीण योजना बंद होणार का? पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, न्यायालयाने ही योजना बंद करण्याचा आदेश दिलेला नाही. सुनावणी दरम्यान न्यायालयाने महापालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करताना म्हटलं, पैसे नसतील तर टेबल खुर्च्या विकून टाका, गाड्या विकून टाका, पण कर्मचाऱ्यांचे पैसे द्या. याचिकाकर्त्या महिलेला थकीत रक्कम व्याजासह देण्याचे आदेश देण्यात आले. ग्रॅज्युटीवर 10% आणि इतर रकमेवर 5% व्याज देण्यात सांगितलं आहे. आता या योजनेच्या आर्थिक बाजूकडे पाहूया. या योजनेत सुमारे 2,40,00,000 महिलांनी नोंदणी केली होती. प्रत्येक महिलेला दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर वर्षाला सुमारे 43,000 कोटी रुपयांचा भार येतो. त्यामुळे काही तज्ज्ञांनी या योजनेवर टीका केली आहे. त्यांच्या मते अशा मोठ्या खर्चांमुळे राज्याच्या आर्थिक संतुलनावर परिणाम होऊ शकतो. यामध्ये आणखी एक मुद्दा समोर आला, तो म्हणजे अपात्र लाभार्थी. तपासात असं आढळलं की अनेक अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. काही प्रकरणांमध्ये पुरुषांनी महिलांच्या नावावरून पैसे घेतल्याचंही समोर आलं. त्यामुळे सरकारने KYC प्रक्रिया सुरू केली. या प्रक्रियेनंतर सुमारे 70 लाख लाभार्थी अपात्र ठरले. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आता मोठा प्रश्न असा आहे की ही योजना बंद होऊ शकते का? सामान्यतः कोणतीही योजना सुरू करणं हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असतो. न्यायालय सहसा त्यात हस्तक्षेप करत नाही. पण जर एखादी योजना कायद्याच्या विरोधात असेल आणि सार्वजनिक हिताला बाधा पोहोचवत असेल तर न्यायालय हस्तक्षेप करू शकतं. जर जनहित याचिकेमुळे हे सिद्ध झालं की या योजनेमुळे राज्याची आर्थिक स्थिती धोक्यात येते आहे, तर न्यायालय या योजनेला स्थगिती देऊ शकतं. पण सध्या तरी तसं काहीही झालेलं नाहीये. न्यायालयाने फक्त निरीक्षण नोंदवलंय. यापूर्वीही या योजनेविरोधात याचिका दाखल झाल्या होत्या, पण न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. म्हणजेच सध्या तरी लाडकी बहीण योजना बंद होण्याची शक्यता कमी आहे. पण या योजनेवर आता अधिक लक्ष ठेवण्यात येईल हे नक्की. मित्रांनो, या सगळ्या प्रकरणातून एक महत्वाचा प्रश्न समोर येतो, तो म्हणजे लोककल्याण आणि आर्थिक शिस्त यामध्ये संतुलन कसं साधायचं. महिलांना आर्थिक मदत देणं गरजेचं आहे, पण त्याच वेळी राज्याची आर्थिक स्थितीही मजबूत राहणं आवश्यक आहे. या विषयावर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल माहितीसाठी डिजिटल चावडी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.